हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जो आपला नॉनस्टिक तवा असतो ना, तर तो क्लीन करण्याची एकदम सोपी पद्धत, जास्त काय वेळ पण लागत नाही आणि एकदम पटकन अशी क्लीन होते। तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले ना आपल्याला इथं गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि जो आपला नॉनस्टिकचा तवा आहे ना, तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे जो की गरम करण्यासाठी। तर बऱ्याचदा काय होतं, आपण डोसे बनवतो किंवा धिरडे किंवा पराठे बनवतो तेव्हा ते साईडनं ते ऑइली असतं ना, तर ते सारखं ते ऑइली होत चालतं आणि आपण जास्त काही घाई गडबडीमध्ये घासत नाही। तर त्यामुळे मग ते जे चिकट असा थर असतो ना, तर तो एका साईडला असा चिपकून जातो आणि मग आपण जो गॅसवर ठेवलं ना गरम करायला, तर तेव्हा तो एकदम असा ऑइली होऊन जातो, निघून जातो, एकदम हलका होतो। तर तुम्ही बघू शकता इथं पण मी किती 10 मिनटं गॅसवर ठेवलेला आहेत आणि साईडचा थर बघू शकता तुम्ही, एकदम ऑइली दिसत आहे। तर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथं मी 10 मिनटं त्याला गरम करू दिलं। मग 10 मिनटाच्या नंतर जे लगेच मी गॅस बंद करून घेतला आणि जो आपला नॉनस्टिक पॅन होता तो खाली घेतला आणि तुम्ही बघू शकता एकदम चमच्याच्या मदतीनं आपल्याला एकदम असं हलक्या हाताने आपल्याला हे आपलं काढून घ्यायचं आहे जे चिकट असतं आपण, आणि ते गरम केल्यामुळे ते एकदम इझी निघून जातं। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम इझी निघत आहे, जास्त काही कष्ट पण लागत नाही आणि तुम्ही बघू शकता एका सेकंदामध्येच आपली चिकट सगळं निघून जात आहे। आता बरेच लोक इथं म्हणतील की तवा चेंज करा, इथं कोटिंग निघून गेलेली आहेत। तर तसं काही पण नाही आहे, पण कोटिंग तर अजिबात निघून नाही गेलेली आहे, थोडीफार तर होतीच। आता बरेच दिवस झाले हा मी पॅन यूज करत आहे, तर आता टाकून देण्यापेक्षा त्याचं रियूज केलेलं बरं की ते कधीही चांगलं। तर त्यामुळंच मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी मागच्या वेळेस जेव्हा क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला बरेच कमेंट आल्या की नवीन तवा घ्या किंवा त्याची कोटिंग गेली, हे असलं कसलं। पण जे आहेत ना, मी माझ्या व्हिडिओमध्ये जे खरं रिअली असतं ना तेच मी सांगत असते, कुठलंही फेक नसतं माझ्या याच्यामध्ये। जे मी रिअलमध्ये करते किंवा जे मी रिअलमध्ये माझं असतं मी तेच माझ्या व्हिडिओवर चॅनलवर मी टाकत असते आणि हेच मी वर्षातून 6 महिन्यातून एकदा मी नक्कीच अशा पद्धतीनं करत असते। तर मागच्या वेळेस पण केलं होतं, त्यानंतर एकदा पुन्हा मी असा क्लीन केला, त्यानंतर आता ही माझी परत तिसरी वेळ आहे जेव्हा व्हिडिओ टाकल्यापासून। तर मी अशा पद्धतीनेच क्लीन करत असते आणि तुम्ही बघू शकता एकदम इझी सगळं निघून गेलेलं आहे। आता जुना तवा म्हटल्यावर थोडंसं हे जाणारच कोटिंग, त्यामुळं तरी पण एकदम आपलं याला छान असं स्वच्छ केला ना तर खूप अशी रियूज होऊ शकतो आपला। तर बघू शकता खूप सारे असे चिकट निघालेलं आहेत आपल्या तव्याचं पॅनचं, पूर्ण चिकट साईडनं निघालेलं आहेत बघू शकता तुम्ही, आणि कोटिंग कुठंही निघालेला नाही आहे। आणि आताच पण आपण जेव्हा डोसे किंवा काही पराठे वगैरे बनवतो तो पण जो आपला मधली साईड आहे तेवढंच बनवत असतो, जी साईडनं ते एवढे मोठे आपण कोणीच बनवतच नाही, छोटेच बनवत असतो। तर त्यानंतर छान असा आपला इथं क्लिनिंग तवा झालेला आहे। आता दुसरी स्टेप आहे, पुन्हा आपल्याला आहे ना गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे जो नॉनस्टिकचा तो। तर त्यावर तवा थोडासा गरम झाला की त्यावर आपल्याला जो खाण्याचा सोडा असतो ना, तर तो घालायचा आहे, थोडंसं नॉर्मल असं पाणी घालायचं आहे। तर बघू शकता आणि अगदी 2 ते 3 मिनटं याला छान असं आपल्याला पुन्हा गरम करून घ्यायचा आहे। जो आपला सोडा आहे खाण्याचा तो पूर्णपणे साईडनं पांगला पाहिजे, इथपर्यंतच थोडंसं नॉर्मल असं पाणी टाकायचं आहे, सगळीकडं पांगून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने गॅस तर मी बंद केलेला नाही आहे, त्यामुळे गॅस थोडंसं नॉर्मल आपल्याला चालूच ठेवायचं आहे। त्यानंतर बघू शकता सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं पाणी तसं ठेवायचं आहे। मी कुठला साबणाचा यूज नाही केला आहे किंवा लिंबू सत्व त्याचा कुठला यूज केलेला नाही आहे, एकदम साध्या सोप्या पद्धत मी तुम्हाला इथं सांगत आहे आणि तुम्हाला मी करून पण दाखवत आहे किती स्वच्छ निघतो। आता 5 मिनटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा याला 5 मिनटं असं ठेवायचं आहे विजूपर्यंत। तर बघू शकता इथं 5 मिनटं मी ठेवलं आहेत आणि 5 मिनटाच्या नंतर जी आपली नॉर्मल घासणी असते, ताराची नाही घ्यायची आहे, जी आपली थोडीशी वायरची घासणी असते ना ती घ्यायची आहे आणि तिने आपल्याला हे तवा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे। तारीची घासणीची ते अजिबात यूज करायचं नाही आहे, ते एकदम हलक्या हाताने आपल्याला इथं घासायचं आहे, तर आपली कोटिंग नाही निघली पाहिजे म्हणून। तर बघू शकता एकदम मी हलक्या हाताने घासत आहे, जास्त कुठं वेळ पण लागत नाही आणि एकदम पटपट होतं आणि आपली कोटिंग पण निघत नाही।
बघू शकता इथं माझ्याकडे ताराची पण घासणी आहे, पण मी ताराच्या साईडनं घासत नाही. जी आपली नॉर्मल अशी मऊसूत जी घासणी असते त्यानंच मी असं एकदम हलक्या हाताने घासत आहे. आणि तुम्ही बघू शकता किती काळपट आपला चिकट काळपटपणा इथं सगळा निघून येत आहे. अगदी नॉर्मल जरी घासला ना तरी आपला चिकटपणा सगळा इथं निघून येत आहे. बघू शकता अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला एकदम 5 ते 7 मिनटं आपल्याला छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. क्लीन केल्याच्यानंतर लगेच आपल्याला धुवून काढायचं आहे. आणि तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकता किती छान असा आपला नॉनस्टिकचा तवा निघलेला आहे. अजिबात कोटिंग पण साईडचं निघलेलं नाही. एकदम छान असा आपला इथं नॉनस्टिकचा तवा क्लीन करून झालेला आहे. आता क्लीन झाल्याच्यानंतर त्याला आपल्याला दुसरी स्टेप आहे ती करायचं आहे. जे आपल्याला ते एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे. स्वच्छ केल्याच्यानंतर ना त्याला लगेच आपल्याला ते थोडंसं नॉर्मल असं त्याला तेल लावायचं आहे. तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. जेव्हा आपण घासतो ना तेव्हा खूप असा ड्राय होऊन जातो तवा, तर त्यामुळं. आणि जेव्हा आपण त्याच्यावर मग डोसे टाकतो तर तेव्हा ती जळण्याची शक्यता असते. तर त्यामुळं सगळ्यात अगोदर इथं छान असं आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आपल्या तव्यावर. आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला इथं नॉनस्टिकचा पॅन अगदी छान अगदी ते 5 ते 10 मिनटामध्ये आपला इथं क्लीन करून झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ट्रिक? आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.